तर सकाळपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पहिल्याच पावसाने मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढलंय। दादरसह अनेक ठिकाणी पाणी साठल्याच्या घटना घडल्यात। यासोबतच समुद्र देखील उसळलेला पाहायला मिळतोय। पावसाचा आनंद घेण्यासाठी मात्र अनेक मुंबईकर पर्यटक हे समुद्रकिनारी जात असतात। मात्र आज होणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे पर्यटकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन मुंबई पालिका प्रशासनाने केलंय। याच परिस्थितीचा दादर चौपाटीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि याचा मोठा फटका मुंबईकरांना आज दिवसभरात पाहायला मिळतोय। आता मी मुंबई दादर इथे समुद्र किनाऱ्याच्या परिसरात उभा आहे। नाही तर पाहू शकतो समुद्राला देखील मोठी भरती जी आहे ती आपल्याला आलेली पाहायला मिळते। एकूणच मुंबई या सगळ्या परिसरामध्ये आजच्या दिवस मुसळधार पाऊस होणार आहे आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यापासूनही दूर राहण्याचे आदेश जे आहेत ते महानगरपालिका असेल किंवा कोस्ट गार्ड असेल यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मुंबईला खूप मोठा समुद्र किनारा लागलेला आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक पावसाच्या दिवशी फिरायला येण्यासाठी खूप आतुर असतात। मात्र आजचा हा सर्व पावसाचा जोर पाहता पर्यटकांनी समुद्र किनारी जाऊ नये असं आवाहन जे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आता आपण पाहू शकतो की समुद्राच्या किनारी मोठ्या लाटा उसळताना पाहायला मिळतात। मोठ्या उफाणावरती ज्या आहेत त्या लाटा असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे सुरक्षा पाहता पर्यटकांनी समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ जाऊ नये, इव्हन समुद्रात उतरण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते पर्यटकांना करण्यात आलेलं आहे। प्रशासन सकाळपासूनच जागरूक आहे। खास करून जर आपण पाहिलं तर रेल्वे व्यवस्था असेल किंवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था असेल याला मोठा फटका जो आहे तो सकाळपासून बसलेला आहे। रस्ते देखील मुंबईतले सध्या आपण पाहतोय तर खूप खुले आहेत। नेहमीप्रमाणे जर सोमवारचा आजचा दिवस आहे, आज खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते, मात्र आज मुंबईचे रस्ते आपल्याला मोकळे पाहायला मिळतात कारण सकाळपासूनच पावसाचा जोर जो आहे तो मोठा आपल्याला असलेला दिसतोय आणि म्हणून समुद्र किनाराही पर्यटकांनी जाऊ नये, मुंबईकरांनी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।